नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. दिव्या ऑफिशियली शोच्या बाहेर आलेली आहे. लिटरली खूप दिवसापासून आपला हेच आस्पेक्ट होता की ती शो एक चान्स भेटला पाहिजे तिला. शी डिझर्व मोर. खूप साऱ्या गोष्टी आपला गोंधळ चालू होता की इथं आहे, सिक्रेट रूममध्ये आहे, घरी आलेली आहे. मग घरी आली आहे तर मग Instagramवर काही आहे नाही तिचा, सोशल मीडियावर काही प्लॅटफॉर्मवर समोर येऊन नाही राहिलेली आहे, प्रेस कॉन्फरन्स नाही आहे, मीडिया समोर येऊन नाही राहिलेली आहे. अजूनसुद्धा बिग बॉस हाऊससुद्धा मध्ये काही अपडेट नाही आहे. तर खूप सारा कन्फ्युजन आणि गोंधळ सुरू होता आणि खूप सारे कॉमेंट्ससुद्धा येत होते की कुठं आहे दिव्याताई, कुठं आहे सरकार, कुठं आहे वगैरे म्हणून. अँड फायनली काल दिव्याच्या ऑफिशियली पेजवर, इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ आलेला आहे. भारतातून आणि परदेशातून तुम्ही मला आशीर्वाद, प्रेम आणि सपोर्ट दिला त्यासाठी मी नेहमीच उभी राहील. लवकरच येते तुमच्या समोर. आता विषय संपला नाही, विषय सुरू झाला. महाराष्ट्रातच नाही तर भारतात नव्हे तर अख्ख्या पूर्ण देशातून मला मेसेजेस आलेले आहेत की दिव्या आम्ही तुला सपोर्ट करतो, दिव्या तू खूप चांगली आहे. चांगल्या चांगल्या लोकांनी तिला सपोर्ट वगैरे केलेला आहे. त्याच्यावर त्यांनी सर्वांचा आभार वगैरे मानलेला आहे. आणि दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट असे की त्या व्हिडिओमध्ये तिनं म्हटलेलं आहे की विषय आता संपलेला नाही तर विषय आता सुरू झालेला आहे. त्यावरूनच आपण अंदाज लावू शकता की किती साऱ्या गोष्टी असेल, किती साऱ्या कॉन्ट्रोवर्सीज, किती साऱ्या अशा गोष्टी असतील की जे ऑडियन्सपर्यंत नाही आलेल्या आहेत. असा कडू सत्य असेल जे आपल्याला बघायला भेटणार आहे. अशा हाईडवाल्या गोष्टी, अशा मॅनिप्युलेटिंगवाल्या गोष्टी आहेत की जे बिग बॉस लपवतात. 1 घंट्याच्या पूर्ण 24 घंट्याचा एपिसोड 1 घंट्यामध्ये दाखवतात. फक्त लढाई, फायटिंग आणि बिहाइंड ऑफ द गोष्टी काय काय होतात ते कडू सत्य आपल्या समोर येणार आहे. लिटरली काल दिव्याचा हा व्हिडिओ आला Instagramवर आणि तिनं म्हटलेलं आहे की ती लवकरच मीडिया समोर येणार आहे. ती लवकरच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. परंतु आज आज दिनांक 11 फेब्रुवारीला 4 वाजे सायंकाळी तिची मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे. आणि त्या गोष्टी म्हणजे खूप मला एक्साइटमेंट सुद्धा आहे, कारण की मला खूप वाईट वाटलं की तिला एक चान्स भेटायला पाहिजे होता बिग बॉस हाऊसमध्ये. खूप पुढे गेली असती ती. परंतु आता आहे की ते स्वतःच्या स्टँड घेत आहे, स्वतःसाठी निर्णय घेत आहे, स्वतःसाठी ज्या ॲलिगेशन तिच्यावर लागलेले आहेत, ज्या गोष्टी तिच्यासोबत झालेल्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला सुद्धा माहीत नाहीयेत की एक्झॅक्टली झालेल्या काय आहेत. त्या सर्वच प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला सायंकाळी 4 वाजता भेटणार आहेत. कारण की तिची प्रेस कॉन्फरन्स 4 वाजे आहे मुंबईमध्ये आणि सर्व मीडिया प्रेझेंट असणार आहे. सर्व गोष्टी, कॉन्ट्रोव्हर्सीज की काय बिहाइंड ऑफ द सीन्स आहेत, सर्व गोष्टी. आणि दिव्या शिंदे बिग बॉसवर खूप मोठा आरोप लावणार आहे. मतलब खूप चार्जेस लावणार आहेत किंवा एक असते ना आपल्याला लोकांना आपल्याला एखादा मत नसला, एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही किंवा एखादी गोष्ट बहुत इथिकली इट्स नॉट प्रॉपर वगैरे गोष्टी असते, तर तेव्हा आपण त्यांना आरोप लावता आणि खूप मोठे चार्जेस सुद्धा लावतात. तर तशी सुद्धा एक न्यूज आहे की दिव्या शिंदे बिग बॉसवर आरोप लावणार आहे आणि तिने कधी त्या गोष्टीवर आरोप वगैरे लावला, कारण की आतापर्यंत बिग बॉस शोला कधीही आरोप किंवा कधी अटक किंवा बिग बॉसला अटक अशा गोष्टी कधीही कोणी कंटेस्टंटनं केल्या नाही. आणि ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी दम आणि हिंमत सुद्धा लागते आणि ती आपल्या सरकार आणि आपल्या दिव्यामध्ये ती दम आणि गट्स आणि सेल्फ रिस्पेक्ट त्या सर्व गोष्टी आहेत. दिव्या जो आरोप लावणार आहे किंवा दिव्या जो बिग बॉसला केस लावणार आहे किंवा बिग बॉस अटक होणार आहे, बिग बॉस बंद होणार आहे आणि तो खूप सारे रूमर्स चालू आहेत की ॲट्रोसिटी नावाचा एक आरोप लावणार आहे. ॲट्रोसिटी खूप लोकांना माहीत नसेल की हा केस काय आहे, ह्या केस लावल्याने काय होते किंवा ह्या केसमध्ये कोणते पॉइंट्स वगैरे येतात, माहीत नसेल खूप लोकांना. तर मी थोडक्यात सांगते, इफ हॅरेसमेंट, डिस्क्रिमिनेशन किंवा तुमची एससी किंवा एसटी कॅटेगरीजच्या आता तुमच्या डिस्क्रिमिनेशन होत आहे ॲज अ कास्टवरून, इन्सल्टने बिहेवियर होत आहे तुमच्यासोबत किंवा इन्सल्ट होत आहे, फिजिकल थ्रेट, सोशली ह्युमिलिटी, अजून हॅरेसमेंट, थ्रेट, फिजिकल डॅमेज किंवा खूप साऱ्या धमकी देणे वगैरे वगैरे, ह्या सर्व छोट्या-छोट्या गोष्टी म्हणू शकता. ह्या सर्व गोष्टी ह्या केसमध्ये लागू होतात आणि हा जेव्हा आपण कोणावर आरोप करतात, तेव्हा कोर्ट जेव्हा आपल्याला परमिट करते किंवा कोर्ट अलाउ करते, तेव्हा पूर्ण एक-एक गोष्टीची जाच होते. मतलब असंच नाही की लागला आणि झाला वगैरे. एक-एक गोष्टीची जाच होते, सर्व गोष्टी होतात आणि मग जेव्हा प्रूफ होते ह्या गोष्टी, तर खूप मोठा दावा लागू शकते. मतलब बिग बॉस शो बंद भी होऊ शकते. खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. खूप लोकं हे म्हणत आहेत, की खूप आले दिव्यासारखे, खूप गेले दिव्यासारखे, असेच केस म्हणतात. काही कोणाचा काही वाकडा वगैरे होत नाही. परंतु सरकार आणि दिव्या हे वेगळी व्यक्तिमत्व आहे, वेगळी मुलगी आहे, तिची पर्सनॅलिटी वेगळी आहे, तिचं व्हॉईस खूप स्ट्राँग आहे, काफी बोल्ड आहे. तर हे सर्व रूमर्स आहे. तर आज एक्झॅक्टली काय होणार आहे, काय होणार नाही किंवा हा केस लागणार आहे, हा आरोप लागणार आहे की नाही, या सर्व गोष्टीचे आन्सर आज प्रेस कॉन्फरन्समध्ये ह्या सर्वांचे प्रश्न उत्तर आपल्याला भेटतील. ज्या प्रकारे लिटरली मी सांगते, ज्या प्रकारे दिव्याला शोच्या बाहेर काढलेलं आहे, ज्या प्रकारे तिची इमेज खराब केलेली आहे, की तिनं धमकी दिलेली आहे, तिनं अशा प्रकारे वागणूक केली आहे आणि ज्या प्रकारे तिला भाऊचा धक्का सुरू होणारच होता आणि जस्ट सुरू होताच्या पहिले तिला जेव्हा इन्सल्टिंग वेनं काढलेला आहे आणि ज्या प्रकारे बिग बॉसनं मॅनिप्युलेटिंग करून गेम खेळलेला आहे, की तिनं सॉरी बोललेलं नाहीये, तिनं माफी नाही मागितली आहे. पण तुम्ही नोटीस केले असाल किंवा तुम्ही तो एपिसोड बघितले असाल, त्यामध्ये दिव्याने कन्फेशन रूममध्ये सुद्धा एक्सेप्ट केलं नाही, की हीट ऑफ द मोमेंटमध्ये गोष्टी झालेल्या आहेत. इव्हन बिग बॉसने सुद्धा म्हटलेलं आहे, की तुम्ही हीट ऑफ द मोमेंटमध्ये बोललेलं आहे, तुम्ही गुस्स्यावर कंट्रोल ठेवा. एवढ्या साधारण गोष्टीमुळे कोणाला शोच्या बाहेर काढत नाही.
हा खूप बेसिक आणि नॉर्मल मुद्दा होता. आय नो ते चुकलेली आहे आणि तिनं माफी मागितलेली आहे. परंतु बिग बॉसला असं हवं होतं, की भाई सॉरी, 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 सॉरी 24 तास सॉरी, सॉरी बोला. 24 तास ह्या सर्व गोष्टी करा आणि नंतर बिग बॉस भीक समजून तिला मग म्हणतील, की "बेटा तू राहू शकतेस" वगैरे म्हणून. हिंदी सीझन तुम्ही बघितला असाल. हिंदी सीझनमध्ये मारपिटी बरो एकामेकाला मारणा बघो, फिजिकल टास्क म्हणून हे जे दिव्याने हिट ऑफ द मोमेंट धमकी दिली नाही, हे तर त्याच्यासमोर काहीच नाही. अशा गोष्टी, अशा गोष्टी घडतात. तरीही सर्व लोकांना एक चान्स भेटते. मला वाटते, की आयुष्यामध्ये सर्वांना एक चान्स भेटते. तर बिग बॉसने सुद्धा दिव्याला एक चान्स ती डिझर्व्ह करत होती. तिला एक चान्स दिला असता, तर ती खूप पुढे गेली असती आणि खूप काही झालं असतं आणि लोकांनी सुद्धा बिग बॉसवर जो गुस्सा आहे, बिग बॉसवर जो राग आहे, लोकं हॉटस्टार मतलब बिग बॉस हॉटस्टार वगैरे डिलीट वगैरे करतायत. लोकं पाहत नाहीये, निषेध करतायत, बॉयकॉट करत आहे. ह्या सर्व गोष्टी नाही होतील आणि बिग बॉसची एक इमेज चांगली राहिली असती आणि दोघांचा एक चांगला कॉम्बिनेशन झाला असता आणि लोकांना सुद्धा बघायला आवडला असता दिव्याला. परंतु बिग बॉसने एखादा न कारण असलेला, नको त्या गोष्टी असलेला मतलब मला बिग बॉस एवढा बायस्ड वाटते ना एका गोष्टीमुळे त्याच्यावर मी सहमत सुद्धा नाहीये कारण की बिग बॉस मी खूप वर्षापासून बघते. परंतु ही गोष्ट मला बिग बॉसची सुद्धा नाही आवडली आहे, की ज्या प्रकारे एखादा गोष्ट हीट ऑफ द मोमेंटमध्ये आपण एखादी गोष्ट करतो. परंतु जो व्यक्ती आपल्याला वारंवार इरिटेट करत आहे, आपल्याला टार्गेट करत आहे, की आपण त्या कृत्य करावं, आपल्याला फ्रस्ट्रेशन करावा, इरिटेशन करावा, गुस्सा करावा आणि जेव्हा आपल्याला गुस्सा चढते, तर आपण हीट ऑफ द मोमेंटमध्ये अशा-अशा गोष्टी करतो, जे आपण आपल्या आयुष्यामध्ये करत नाही, ज्या गोष्टी आपण कधी करायचा विचार सुद्धा करत नाही. कारण की त्या गोष्टी तशा घडतात. तर तन्वीने ज्या प्रकारे तिला पेंट लावला अग्रेसिव्ह वेने, ज्या गोष्टी तिला वारंवार तिला तू भाषणच देते, भाषणच देते, कोणाच्या प्रोफेशनवर वारंवार बोलणे ही किती चुकीचं आहे आणि त्याबद्दल बिग बॉसने तन्वीला एकही गोष्ट सुनावली नाही. इव्हन भाऊच्या धक्क्यावर हा सुद्धा मुद्दा काढलेला गेला नाही. परंतु नको तो मुद्दा मतलब रुचिता आणि करण वारंवार करण तिच्या अंगावर पीठ फेकत होता. तर भाऊच्या धक्क्यावर भाऊ म्हणतात, की करण ज्या प्रकारे पीठ फेकत होता तो काफी अग्रेसिव्ह, काफी टार्गेटिंग आणि काफी मूर्खपणा आहे आणि तुम्ही सुद्धा तेवढेच चुकीचे आहात. तर मला सांगा दिव्याला ज्या प्रकारे टार्गेट आणि वारंवार टोचणे ह्या गोष्टी तन्वी करत होती, तर तन्वीला एकही वेळेस सॉरी का बोलावं लागलं नाही किंवा काही माफी मागणं का बरं मागावं लागलेलं नाही. तर ह्या सर्व गोष्टी ना खूप अशा कुठे ना कुठे असं ना खटकतात, की हा बायस्डपणा आहे, हा मूर्खपणा आहे. एखाद्या व्यक्तीची चूक आहे अंडरस्टँड. ती चूक आहे तिनं माफी सुद्धा मागितली ज्याच वेळेस, की ज्या गोष्टी ती बोललेली आहे, त्या गोष्टीचा काहीही अर्थ नाहीये. परंतु तन्वीने का बरं माफी नाही मागितली? बिग बॉसने का बरं तन्वीला म्हटलं नाही, की तू सुद्धा माफी माग, तू सुद्धा चुकीची आहेस. आणि खूप लोकं म्हणतात तिनं माफी नाही मागितली. दिव्या अशी मुलगी आहे ना, तिची स्वतःची चूक असली तर ती 15 वेळा सॉरी म्हणू शकते. सॉरी, सॉरी, सॉरी वगैरे म्हणून. परंतु इफ तिची चूक नाहीच आहे, तर ती सॉरी म्हणणार नाही आणि लोकांना असं आपल्याला असं पाहताना दिसतंय, की हो दिव्याची चूक आहे. दिव्याने का बरं सॉरी नाही म्हटलं? किंवा का बरं तिच्यामध्ये एवढा इगो किंवा अग्रेशन किंवा ह्या सर्व गोष्टी असतात. कारण की आपल्याला बिहाइंड ऑफ द स्टोरी नाही माहीत. दिव्या अशी मुलगी आहे, की ते स्वतः सत्य काय असतं त्याच्यावर ठाम राहणारी मुलगी आहे. तर सत्य आपल्याला माहीतच नाहीये आणि आपण असंख्य लोकं तिला जज करत आहेत, की अशीच आहे, तशीच आहे. परंतु आज 4 वाजे, सायंकाळी 4 वाजे मुंबईमध्ये तिची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टी रिव्हील होतील आणि ज्या गोष्टीने तिला नाव ठेवलंय, ज्या गोष्टीला तिला वाईट-वाईट बोललेलं आहे, त्या सर्वांच्या तोंडावर आता टाळ्या लागणार आहेत आणि सर्वात इम्पोर्टंट गोष्ट अशी सुद्धा आहे की दिव्या शिंदे पहिली कंटेस्टंट राहू शकते, जिच्यामध्ये एवढी गट्स आणि एवढी हिंमत आहे, की ते बिग बॉसवर केस करू शकते, बिग बॉस अटॅक होऊ शकते किंवा बिग बॉस बॅन सुद्धा होऊ शकते. मतलब एवढा मोठा ॲलिगेशन सुद्धा लावणार आहे. दॅट इज काइंड ऑफ रूमर्स परंतु ह्या गोष्टी आणि काय एक्झॅक्टली होणार आहे, काय नाही होणार आहे, या सर्व गोष्टी आता सायंकाळी आज 11 फेब्रुवारी सायंकाळी 4 वाजे मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या सर्व गोष्टी उघडणार आहेत. बिग बॉस जेलमध्ये जाणार का? बिग बॉसला आरोप होणार का? बिग बॉस शो बंद होणार का? ह्या सर्व आणि बिहाइंड आणि दिव्यासोबत काय-काय वाईट घडलं? का बरं अशा गोष्टी घडल्या? कोणती धमकी? धमकीचा आकार कारण काय होतं? ह्या सर्व गोष्टीचे उत्तर आज आपल्याला 4 वाजता नक्की भेटणार. मी तुम्हाला अपडेट देतच राहणार. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक यू सो मच. लव्ह यू गाईज.